बुलढाण्यामधनं एक धक्कादायक माहिती समोर येते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 5 महिन्यात 79 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। मार्च महिन्यामध्ये सर्वाधिक 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे। बुलढाण्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं भीषण वास्तव समोर आलंय। विदर्भामध्ये अजूनही शेतकरी आत्महत्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत आणि यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1 जानेवारी ते 25 मे 2024 या 5 महिन्यांच्या काळामध्ये 79 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। यामध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक 24 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे। विविध कारणांमुळे आत्महत्या केलेल्या 79 शेतकऱ्यांपैकी 4 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या पात्र ठरल्या असून 2 अपात्र तर 73 शेतकरी आत्महत्यांची प्रकरणं शासन दरबारी चौकशीसाठी अद्यापही प्रलंबित आहेत। तर कोणत्या महिन्यामध्ये किती आत्महत्या झाल्या हे आपण बघूयात। जानेवारी महिन्यामध्ये 17 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं। फेब्रुवारी महिन्यामध्ये हाच आकडा 19 वर गेला। तर मार्च महिन्यामध्ये 24 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं। एप्रिल महिन्यामध्ये 17 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं। मे महिन्यामध्ये 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। आणि याच विषयी अधिक बोलूया। बुलढाण्यातनं आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे हे सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप यांच्याकडे जाऊयात। संदीप, अत्यंत धक्कादायक अशी आकडेवारी आहे जी समोर येते शेतकरी आत्महत्येची। काय नेमकी कारणं दिसतात या सगळ्याच्या मागे? गुरु, खरं पाहिलं तर जेवढी धक्कादायक म्हणावी तेवढी चिंताजनक देखील ही आकडेवारी म्हणावी लागणार आहे। कारण विदर्भात मोठ्या संख्येत जे आहे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत। हे आत्महत्या जे आहेत हे कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत। आणि त्यातलं जर आपण पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यात 1 जानेवारी ते 25 मे या 5 महिन्याच्या कालखंडामध्ये तब्बल 79 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलेला आहे। आणि याचं कारण जर आपण पाहिलं म्हणजे जे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांनी जिल्हा प्रशासनाकडे ज्या पद्धतीने प्रस्ताव पाठवले किंवा शासन दरबारी ज्या काही नोंदणी झाल्या आहेत त्यामध्ये खरं तर सततची होणारी नापिकी आणि कर्जबाजारीपणा याचंच प्रमुख कारण जे आहे हे शेतकरी आत्महत्येच्या मागे आपल्याला पाहायला मिळतंय। या 5 महिन्यामध्ये खरं पाहिलं तर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली होती। यामध्ये सर्वच राजकीय नेते, अधिकारी, कर्मचारी हे निवडणुकात कामाला लागले होते आणि या संपूर्ण काळामध्ये हे निवडणूकमध्ये व्यस्त असतानाच या शेतकऱ्यांनी आपल्या मृत्यूला कवटाळलेला आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं आता शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतंय का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि शेतकरी आत्महत्या बरोबर आहे आणि त्यामुळे आता प्रश्न विचारावे लागतील। आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर सध्या फोन लाईनवरनं उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। रविकांत तुपकर जी, अत्यंत चिंताजनक अशी आकडेवारी आहे। 79 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि हा तो काळ आहे ज्या काळामध्ये सगळे राजकारणी, सगळे नेते हे प्रचारामध्ये गुंतलेले होते। त्या काळामध्ये हे वास्तव समोर आलेलं आहे। असं आहे की निवडणुकीच्याच काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असं नाही, तर हा जो आकडा आहे 79 आत्महत्येचा, याच्यापेक्षाही अधिक लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत। मजुरांनी आत्महत्या केलेल्या आहेत, भूमिहीनांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि अनेक लोकांच्या आत्महत्येच्या नोंदी सुद्धा झालेल्या नाहीयेत। ही बाब चिंताजनक आहे। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते असं म्हणाले की मी सीएम झालो, आता एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही महाराष्ट्रात। पण उलट पक्षी त्यांचा पायगुण इतका वाईट आहे, इथे मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये 5 पटींनी वाढ झाली। या आत्महत्या का होत आहेत याच्यासाठी अनेक कमिट्या बसवल्या गेल्या, रिसर्च केल्या गेले। याचं मूळ कारण तुम्ही पहिल्या वर्गातल्या पोराला जरी विचारलं तरी सोयाबीनला भाव नसणं, कापसाला भाव नसणं, शेतीमालाला भाव नाही, नैसर्गिक आपत्ती, मधल्या काळामध्ये वादळ वारा, चक्रीवादळ, गारपीट यानं झालेलं नुकसान आणि आर्थिक स्थिती लोकांची खालावलेली आहे। त्यामुळं सगळे पर्याय संपले। बँका पीक कर्जासाठी उभा करत नाही, सावकार। बरोबर आहे, शेतकऱ्यासमोर हा इतका अडचणींचा डोंगर आहे आणि तो सरकारला दिसत नाही आहे, हे यातलं दुर्दैव। धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी।